नमस्कार, स्पीड न्यूजमध्ये आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। किरीट सोमय्यांकडून मुरगुड पोलीस ठाण्यात मंत्री हसन मुश्रीफांविरुद्ध तक्रार दाखल। पंजाबमधील उलटापालट थांबेना, आता नवजोत सिंग सिद्धूने दिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। शिवभोजन मोफत थाळी होणार बंद, 1 ऑक्टोबरपासून मोजावे लागणार आता 10 रुपये। आणि निपक्षपातीपणे भ्रष्टाचाराची लढाई पुढे न्या, आपचे अध्यक्ष संदीप देसाई यांचे किरीट सोमय्या यांना पत्र। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया सविस्तर बातमीपत्र। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी आज मुरगुड पोलीस ठाण्यात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। हसन मुश्रीफ यांनी सरकारी यंत्रणांचा वापर करून तब्बल 1500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय। यावेळी मुरगुड पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी बरीच गर्दी केली होती। अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर किरीट सोमय्या कळंबा मार्गे इस्पुर्ली, तुरंबे, मुदाळतिट्टा या मार्गाने मुरगुडमध्ये दाखल झाले। गावागावामध्ये रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती। तुरुंबे आणि मुदाळतिट्टा येथे त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आले। मुरगुडमध्ये आल्यावर त्यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन आर्थिक व्यवहार प्रकरणी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। भ्रष्टाचार रूपी राक्षसाचा वध करण्यासाठी मला शक्ती द्यावी असं साकडं मी आंबे मातेला घातलं आहे। महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आता क्रांती सुरू झाली आहे, असं प्रतिपादन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज केले। भाजप नेते किरीट सोमय्या अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आले होते। येथे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार हे जनतेला लुटत आहे, त्याचाच पाठपुरावा करणं हे माझं काम आहे। मात्र खासदार भावना गवळी यांच्या भ्रष्टाचारावर मी बोललो। मी विदर्भ दौऱ्यावर गेल्यानंतर खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांनी माझ्यावरती हल्ला केला। याच प्रकरणातील शहीद खान याला आज अटक करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली। मला अंबामातेच्या दर्शनापासून रोखण्याचा प्रयत्नही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा होता। राज्य सरकारकडून यंत्रणेचा दुरुपयोग होत आहे। घोटाळेबाज ठाकरे सरकार जनतेला लुटत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे। प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत तक्रार देण्यासाठी आणि पुरावे एकत्र गोळा करण्यासाठी किरीट सोमय्या मुरगुडकडे रवाना झाले। पंजाबमधील राजकीय उलटापालट थांबण्याचं नाव घेत नसून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। काही दिवसांपूर्वीच सिद्धू यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं। सिद्धू यांनी आपला राजीनामा काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवलाय। माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामुळे समीकरणे आता बदलण्याची शक्यता आहे, कारण कॅप्टन अमरिंदर सिंग हे आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले असून तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। कोरोना महामारीच्या कठीण काळात राज्यातील गरीब आणि गरजू लोकांसाठी शिवभोजन थाळी मोफत देण्यात येत होती। मात्र आता शिवभोजन मोफत थाळी बंद होणार आहे। तसेच शिवभोजन केंद्रातून थाळी पार्सलही होणार नाही। 30 सप्टेंबरपर्यंत शिवभोजन मोफत थाळी मिळणार असून 1 ऑक्टोबरपासून थाळीसाठी 10 रुपये मोजावे लागणार आहेत। राज्यातील ब्रेक द चेन अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाज घटकांसाठी मदतीचं जे पॅकेज घोषित केलं होतं, त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांसाठी मोफत शिवभोजन थाळीची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती। मात्र मर्यादित कालावधीपर्यंत शिवभोजन थाळी मोफत देण्याचे ठरवण्यात आले होते। त्यानुसार आतापर्यंत राज्यातील अनेक लोकांपर्यंत मोफत शिवभोजन थाळी पोहोचली आहे। पण आता ऑक्टोबरपासून ज्या पद्धतीने राज्यात अनलॉक केलं जात आहे, त्यानुसार शिवभोजन थाळी मोफत सुविधा देखील बंद केली जाणार आहे। 1 ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळीसाठी 10 रुपये मोजावे लागणार आहेत। तसेच पार्सल देखील ऑक्टोबर महिन्यापासून बंद केलं जाणार आहे। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24।
खमंग सुगंध चहूबाजू फिरी खवय्ये गिरी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा बातमीपत्रात आपलं स्वागत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठरल्याप्रमाणे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कागल तालुक्यातील मुरगुड पोलीस ठाण्यात जाऊन किरीट सोमय्या यांनी तक्रार दिली आहे. हसन मुश्रीफ यांनी बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप सोमय्यांचा आहे. त्याचीच तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या मुरगुड पोलिसात गेले. यावेळी किरीट सोमय्या यांची तक्रार कोल्हापूरचे पोलीस उपाधीक्षक राजाराम रामराव पाटील यांनी स्वीकारली. महत्त्वाचे म्हणजे पोलीस उपाधीक्षक राजाराम रामराव पाटील हे दिवंगत गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते RR पाटील यांचे सख्खे बंधू आहेत. राष्ट्रवादीचे नेते असलेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील तक्रार राष्ट्रवादीच्या दिवंगत नेत्याच्या पोलीस भावाकडे करण्यात आली. यावेळी पोलीस स्थानकात किरीट सोमय्या यांनी RR आबांच्या आठवणींना उजाळा दिला. RR आबा चांगले होते, सज्जन होते, सध्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यासारखे नव्हते. मला बऱ्याचदा सल्ला द्यायचे, आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो, असं किरीट सोमय्या यांनी पोलीस उपाधीक्षक राजाराम पाटील यांना सांगितलं. खरीप हंगाम पिकांतर्गत जून महिन्यात पेरणी केलेल्या भुईमूग सोयाबीन पिकांच्या काढणीच्या कामांना करवीर तालुक्यात आता प्रारंभ झालाय. मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे भुईमूग पिकांच्या काढणीस वेग येऊ लागला आहे. मात्र हवामानाच्या परिणामामुळे सोयाबीन भुईमूग पिकांच्या उत्पादनात आता घट झाली आहे. गेल्या 15 दिवसांपासून करवीर तालुक्यात खरीप हंगामातील भुईमूग सोयाबीन या पिकांच्या काढणीच्या कामांची सर्वत्र धांदल उडाली आहे. सोयाबीन पिकाचे यंदा चांगले उत्पादन मिळू लागले आहे. शेतीमध्ये सोयाबीन पिकांची काढणी व यंत्राद्वारे मळणी करण्याच्या कामांची धांदल उडू लागली आहे. मात्र ऐन सुगीच्या काळातच सोयाबीन पिकाचे भाव 11,000 वरून 4,000 वर आल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर बनलाय. वाढत्या महागाईच्या काळात शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे दर मिळत नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. काढणी केलेल्या सोयाबीन पिकांची विक्री ही दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी थांबवल्या आहे. ऐन सुगीच्या तोंडावर सोयाबीनचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील आजी माजी मंत्री, राजकारणातील प्रस्थापित व्यक्ती यांचे भ्रष्टाचार प्रकरणे निकाली काढण्यासाठी ED, CBI या संस्थांकडे आपण तक्रार करत आहात. याबद्दल आपले मनापासून आभार. तसेच निपक्षपातीपणे ही भ्रष्टाचार विरोधी लढाई पुढे न्या, असं आवाहन आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी खासदार किरीट सोमय्या यांना केलंय. माननीय किरीट सोमय्या साहेबांना एक विनंती आम्ही करतोय की महाराष्ट्राच्या विकासाला सगळ्यात मोठा जर कोण विरोधक असेल तर तो म्हणजे भ्रष्टाचार. आणि गेले काही महिन्यापासून या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जी काही आपण लढाई सुरू केलेली आहे त्याच्याबद्दल आपलं अभिनंदन आहे. सर्वसामान्य लोकांच्या हिताला जर आपण भविष्य देणार असाल तर हा भ्रष्टाचारावर आपल्याला वेळोवेळी गाव घालायलाच पाहिजेत. आणि याच्यामध्ये आम्हाला खास करून आपल्याला अशी विनंती करायची आहे की हा भ्रष्टाचार हा सर्वपक्षीय भ्रष्टाचार आहे. याच्यामध्ये मागच्या सरकारचे, चालू सरकारचे, आजी माजी लोकप्रतिनिधी, मंत्री या सगळ्यांचे या भ्रष्टाचाराला हात बदबटलेले आहेत. जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये दहशतवाद विरोधी कारवाई जोरात सुरू आहे. या मोहिमेनंतर काही दिवसांनी अनेक माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केलं आहे, तर दुसऱ्या दहशतवाद्याला भारतीय सशस्त्र दलानं ठार केलंय। त्याचवेळी उरी ऑपरेशन दरम्यान लष्कराचे 4 जवान जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सशस्त्र दलांना हिवाळा सुरू होण्यापूर्वी घुसखोरीच्या धोक्याची माहिती मिळाली आहे। या काळात हा परिसर पूर्णपणे बर्फाने झाकलेला असतो। याशिवाय लष्कर मंगळवार दुपारी 1 वाजता सुरू असलेल्या उरी मोहिमेवर पत्रकार परिषद घेणार आहे। लष्कर शरण आलेल्या दहशतवादाला दाखवेल असे सूत्रांनी सांगितलं आहे। यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर उरीजवळ रामपूर सेक्टरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता। भारतीय लष्कराने सांगितले की जवानांनी त्यांना पाहिलं तेव्हा दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते। या दरम्यान गोळीबार सुरू झाला। या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले असून दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे। भारतीय खेल प्राधिकरणाच्या मोतीबाग तालमीतील दत्तक आखाड्यात पैलवानांचा शड्डू आता पुन्हा घुमू लागलाय। शासकीय प्रशिक्षक अश्विनी बोराडे यांची बदली कांदिवली येथे झाली असून राजस्थानचे हरीश राजुरा प्रशिक्षक म्हणून अद्याप रुजू झालेले नाहीत। वस्ताद अशोक माने, विजय पाटील, महेश वरुटे पैलवानांचा सराव घेत असून प्रशिक्षक राजुरा कधी हजर होणार याची आता प्रतीक्षा आहे। कोरोनामुळे दत्तक आखाड्याला कुलूप लागलं होतं। पैलवानांनी गावाकडे जाऊन तिथल्या तालमीत सराव सुरू ठेवला। प्राधिकरणाने लॉकडाऊन नंतर अनलॉक सराव घेतला। तालमीतील प्रत्यक्ष व ऑनलाईन सरावात जमीन आसमानाचे अंतर असल्याचा प्रत्यय पैलवानांना आला। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दत्तक आखाड्याचे दरवाजे पुन्हा खुले झाले आहेत। आखाड्यात सध्या 23 पैलवानांचा सराव सुरू आहे। 60 पैलवानांपैकी परफॉर्मन्स चांगला नसलेल्यांचा पत्ता कट केला आहे। त्या जागी नव्या पैलवानांची भरती केली जाणार आहे। याचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठवला असून त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही। अजय सिंह प्रशिक्षक म्हणून यावेत यासाठी इथल्या पैलवानांनी जोर लावल्याचं दिसत आहे। आता वेळ झालेली आहे बातमीपत्रात इथंच थांबण्याची। उद्या पुन्हा भेटू नवीन ताज्या बातम्यांसह। तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। स्टे लाईव्ह, स्टे अपडेट। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।